दोन्ही पवारांनी एकत्र यावं, कारण मूठ घट्ट असेल तर ताकद राहते, असं रोहित पवारांच्या आई म्हणालेले आहेत. अजित पवार वाढदिवसानिमित्त शरद पवारांना भेटल्यानंतर आता पवार कुटुंबातूनच दोन्ही पवारांना एकत्र आणण्यासाठी सुरुवात झाली आहे का, अशी चर्चा आहे. पाहूया. मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते. दोन्ही पवार भविष्यात एकत्र येतील, मूठ घट्ट असेल तर ताकद राहते, असं रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच अजित पवारांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आता दोन्ही पवारांनी एकत्र यावं, असं सुनंदा पवारच म्हणाल्या. कुटुंबामध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच कुटुंबात आहेत. असं कुठं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कुटुंब नाही की त्याच्या मतभेद नाही आहेत. मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात. भविष्यामध्ये दोन्ही एकत्र काही माझंच याच्यामध्ये चर्चेचा विषय नाहीये कुठला. पण एकत्र यायला पाहिजे असं तुम्ही पाहिजे असं मला वाटतं, बाकी काही नाही. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि आपण जर असे विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. त्यामुळं एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहील. कोणासोबत जायला पाहिजे, कारण की ज्या पद्धतीने आज अजित पवारांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे, पवार साहेबांनी तो दोघांनी निर्णय घ्यायचा, दादा आणि साहेबांनी. सुनंदा पवार एकत्र येण्याबद्दल बोलल्यात आणि इकडे संजय राऊतांनी अदानींकडे बोट दाखवत तेच मध्यस्थ असल्याचं म्हटलंय. पण अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजप सोबत जाण्यासारखं आहे आणि पवार कधीच भाजप सोबत जाणार नाही, असं राऊतांनी म्हटलंय. तर शिंदेच्या शिवसेनेनं आम्हाला कोणतीही अडचण नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवारांबरोबर जाना आणि भाजपा बरोबर जाना एकच है. मैं जानता हूँ पवार साहब को, उनकी जो विचारधारा है वो भारतीय जनता पार्टी या आरएसएस से मेल नहीं खाती. पवार साहब अकेले रहेंगे, वापस खड़े रहेंगे, उनकी पार्टी खड़ी करेंगे, लेकिन बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे, ये मेरा विश्वास है. तो उद्योगपति गौतम अडानी का नाम मैं सुन रहा हूँ, जो मोदी जी के मित्र है, वो मिडलमॅन है. आज जे काही त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया येत आहेत, मग सर्वजण सांगतायत की एकत्र आलेच पाहिजे. जर ते एकत्र आलेत तर तो एक आनंदच असेल. त्याबद्दल आम्ही कोणतंही त्यांचं अभिनंदन करू. आम्हाला त्या बाबतीमध्ये कोणतीही टीका करणं योग्य वाटत नाही. भाजपसोबत गेल्यानंतरही अजित पवारांकडून एकत्र येण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत संबंध ताणल्यानंतर पुन्हा वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, असं दोन्हीकडच्या नेत्यांनाही वाटतंय. सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल. पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत. कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती. परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठंतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. परंतु आम्ही राजकीय वेगळी भूमिका घेतलेली आहे. आता त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय व्हायचा ते होईल, परंतु आमची राजकीय भूमिका ही महायुतीमधली आहे आणि महायुतीसोबतच राहू. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंधारेंनी थेट सवाल केला. कुटुंब म्हणून एकत्र येण्यास अडचण नाही, पण राजकारणातही एकत्र येण्याबद्दल बोलत असाल तर महाविकास आघाडीत अस्वस्थता येईल, असं अंधारे म्हणाले. ते कुटुंब म्हणून एकत्रित राहण्यासंदर्भात बोलत आहेत की महाराष्ट्राचं राजकारण पुढे नेण्यासाठी एकत्र आलं पाहिजे म्हणून बोलत आहेत. कारण त्या तसं बोलत असतील तर मग त्याचा परिणाम जेव्हा त्या कुटुंब म्हणून बोलतील त्यावेळेला त्याच्यात आपण बोलायचं काही कारण नाही. परंतु जेव्हा त्या महाराष्ट्राचं राजकारण पुढे नेण्याच्या संदर्भात जर बोलत असतील तर मात्र महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होतो आणि तेव्हा मग महाविकास आघाडीत अस्वस्थता होणं, चलविचल होणं फार स्वाभाविक आहे. तर एकदा ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ते कुठल्या संदर्भात बोलत आहेत. अजित पवार सध्या भाजप सोबतच आहेत आणि पुन्हा एकदा महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री झाले. विचारधारा म्हणून भाजप सोबत कधीच जाऊ शकत नाही, हे शरद पवारांनी अनेकदा म्हटलंय. त्यामुळे दोन्ही पवार किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा सवालच आहे. पुण्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.